नमस्कार. आपण धुंधुरमास पाहतोय. धुंधुरमास म्हणजे ज्या वेळेला सूर्य धनु राशीत प्रवेश करतो त्यावेळेला अंधार म्हणजे रात्री लांब होतात आणि दिवस लहान लहान होत जातो. आणि धनुर्मासात विशेष असं की पहाट जी आहे, पहाटेचा काळोखाळ वाढत जातो. सूर्योदय उशिरा उशिरा व्हायला लागतो आणि तो जवळपास 7:16 हळूहळू उशिरा होत जातो. त्यामुळे प्रत्यक्ष सूर्य वर येण्यासाठी 7:45 पर्यंतचा वेळ लागतो. आणि हा काळ भूक फार लागू नये आणि भूक लागली तर योग्य वेळेला खायला मिळावं या दृष्टीने धुंधुरमासाच्या काळामध्ये लवकर खाणं हे तत्व अवलंबलं जातं. म्हणजे काय की सूर्यास्ताच्या आसपास जर तुमची जेवण झाली तर तुमची न्याहारी ही लवकर होते, कारण तुम्ही उशिरा सूर्योदय झाल्यामुळे भूक लवकर लागते आणि त्याचा परिणाम म्हणून उठल्यावर पहिल्यांदी खायला पाहिजे अशी स्थिती असू शकते. आणि त्यासाठीच तीळ लावलेली बाजरीची भाकरी, मुगाच्या डाळीची तुपातली खिचडी, डिंकाचे लाडू असे पदार्थ खाण्यामध्ये यावेत ही अपेक्षा आहे. आणि म्हणून हा शिशिर ऋतूचा काळ हाही खाण्याचा आणि खाणं सुधारण्याचं, पौष्टिक खाण्याचा असाच काळ आहे. या काळामध्ये खाणं पौष्टिक किती असलं तरी पूर्वी सांगितलेलं एक तत्व विसरायचं नाही, ते म्हणजे अभ्यंग. या काळामध्ये वाऱ्याचा वेग वाढलेला असतो, थंडीचा कडाका वाढलेला असतो आणि त्यामुळे अभ्यंग जरूर करावं. कोमट केलेलं तिळाचं तेल हे अंगाला लावावं आणि भरपूर व्यायाम करावा. आणि भरपूर व्यायाम केल्यानंतर उठण्याने तो घाम आणि चिकटा निपटून काढावा आणि कोमट पाण्याने स्नान करावं. असा हा धुंधुरमास सर्वार्थाने जर आपल्याला आरोग्यदायी व्हायला हवा असेल तर या पद्धतीने आपलं सगळं बेतायला हवं आणि त्याप्रमाणे आपलं आरोग्य लवकर सुधारेल या दृष्टीने पाहायला हवं. थँक्यू.